Good morning, my dear friends. How are you? Nice. I welcome all of you for our 5th standard English lecture. So, I think all of you have completed your previous lectures homework. It was very simple. We have learned 4th and 5th activity. In that activity, there are 4 pictures, and on each picture we have to give one answer. We have learned that all pictures very well, and we already learned the answers of that questions also. Okay, तर आपण आधीच्या तासाला 4थी आणि 5वी ऍक्टिव्हिटी युनिट 2 मधील 4थी आणि 5वी ऍक्टिव्हिटी जी शिकलेली आहे, माझ्या मते सर्वांच्या छानपैकी लक्षात आलेली असेल, कारण त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण चित्राच्या माध्यमातून जे वर्णन दिलेलं होतं ते वर्णन अभ्यासलं आणि त्यावर आधारित एक प्रश्न विचारलेला होता. प्रत्येक चित्रावर एक प्रश्न विचारलेला होता 4थ्या ऍक्टिव्हिटी मध्ये, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं. आणि 5वी ऍक्टिव्हिटी काय होती, तर त्या चित्रांवर आधारित आपल्याला काही आणखी प्रश्न तयार करायला सांगितलेले होते, आणि ते प्रश्न आपल्याला WHO पासून तयार करायचे होते, आणि आपण ते तयार केलेही होते. तर तुम्हाला मी ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घेण्यासाठी सांगितलेलं होतं. तर मला असं वाटतंय की तुम्ही सर्वांनी ते प्रश्न तुमच्या वहीत लिहून ठेवलेले असतील. ऍक्टिव्हिटी छान समजलेली होती तुम्हाला, त्यामुळे कुठलीच अडचण आली नसेल. ओके, येस, व्हेरी गुड. सो टुडे we are going to learn our new poem. And what is the name of this poem? I think, see here, the name of the poem is Just Now. फळ्यावर मी लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलंच असणार आहे. ओके, आणि इथे तुम्हाला चित्र दिसत असेल, जस्ट नाव. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या युनिट मध्येही 1 ते 2 कविता पाहिल्यात. आता याही युनिट मधली ही आपली दुसरी कविता आहे. माझ्या मते कुकू ही पहिली कविता होती आणि ही दुसरी कविता आहे, बरोबर. तर आपण या कवितेमध्ये आपण या दोन्ही कविता या युनिट मधल्या पहिली कविता शिकलो आणि आता हा दुसरी कविता पाहणार आहोत. तर कवितेचं नाव जस्ट नाव. जस्ट नावचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? What is the meaning of this word? Just now. पहा, नाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे आत्ताच, पण त्याच्या आधी जस्ट हा शब्द लागलेला आहे. मग जस्ट नाव म्हणजे काय? तर जस्ट नाव आपण हा जो शब्द आहे किंवा ही जी फ्रेज आहे आपण केव्हा वापरतो? तर आपण ही फ्रेज अशा वेळेस वापरतो ज्या वेळेस एखादी घटना नुकतीच घडलेली आहे, एखादी गोष्ट आपण नुकतीच केलेली आहे किंवा नुकतीच घडलेली आहे, तर त्यावेळेस आपण जस्ट नाऊ ही फ्रेज वापरत असतो. म्हणजेच जस्ट नाऊ या फ्रेजचा अर्थ आहे नुकतेच, जस्ट, लगेच. म्हणजे आपण बोलण्यापूर्वी, अगदी 1 क्षणापूर्वी ती घटना घडली आणि आपण लगेच बोलत आहोत, असं त्याचा अर्थ जस्ट नाऊ, नुकतेच. ठीक आहे. सो तर आता ही कविता आपल्याला पाहायची आहे. ही कविता खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. तुम्ही मस्तपैकी छान एन्जॉय करणार आहात. या कवितेसाठी जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती मी तुम्हाला आता वाचून दाखवते. चला तर मग आपापल्या पुस्तकातील पान क्रमांक 73, पुस्तकातील पान क्रमांक 73 असलेली ही कविता तुम्ही ओपन करायची आहे, आणि मी कविता वाचत असताना तुम्ही त्या ओळीवर बोट ठेवायचं आहे. ओके, येस. नंबर 1, लिसन, रिपीट, सिंग अँड इनॅक्ट. काय सांगितलेले पहा, लिसन, रिपीट, सिंग अँड इनॅक्ट. ऐका, म्हणा, हे गाणे हावभावांसह म्हणा. म्हणजे पहिल्यांदा ऐकायचं आहे तुम्हाला कविता, म्हणायची आहे नंतर, आणि त्यानंतर शिकून झाल्यानंतर मग हावभावासह ही कविता म्हणायची आहे.
तर आधी आपण कविता म्हणजे वाचत वाचतच शिकणार आहोत आणि त्यानंतर ही कविता शिकून झाल्यावर तुम्ही ती कविता हावभावासह म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण या कवितेमध्ये प्रत्येक कडव्याला स्वतंत्र असं चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावरच आधारित असे तुम्हाला हावभाव करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे हावभावासह ही कविता म्हणू शकता तुमच्या सुंदर अशा गोड आवाजामध्ये. तर पहिल्यांदा आपण शिकून घेऊयात. ओके, first stanza I am going to read. You have to keep your finger on the line, or you have to concentrate on the word. Which word I am going to read one by one. Okay, let's start. Found a peanut, found a peanut, found a peanut just now. Just now I found a peanut, found a peanut just now. 4 ओळींचं हे कडवं. आता या कडव्यामध्ये तुम्हाला तेच ते शब्द रिपीट होताना दिसले असतील, बरोबर आहे का नाही? तर ही कविता जी आहे खूप सोपी आहे. एकच वाक्य आहे, ते एक वाक्य 4ही कडव्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि केवळ एक जस्ट नाऊ हे 2च शब्द त्या ठिकाणी ऍड होतात आणि ती ओळ पुन्हा रिपीट केली जाते. तुमच्या लक्षात आलं असणार आहे, बरोबर? येस. तर आता आपण आधी ही कविता आपण एक एक कडवं वाचूया आणि समजून घेऊया, पूर्ण कविता न वाचता. कारण या कवितेमध्ये एकूण 8 कडवे आहेत. तर 8 कडवी पूर्ण एकाच वेळेस वाचण्यापेक्षा आपण एक एक कडवं वाचून समजून घेऊयात, तुमच्याही लक्षात येईल. ठीक आहे? ओके. तर आता पहा, फाउंड या कडव्यातील काही नवीन शब्द म्हणूयात किंवा तुम्हाला ओळखीचे नसलेले शब्द म्हणूयात. तर ते आधी शब्द समजून घेऊयात. आता फाउंड हा शब्द काही तुम्हाला नवीन नाहीये विद्यार्थी मित्रांनो. पहा, फाउंड हा जो शब्द आहे तो आहे फाइंडचा भूतकाळी रूप. फाइंड, फाउंड. आणि हा शब्द आपल्या ओळखीचा पण आहे. पहा, आपण मागच्या युनिटमध्ये गोल्डन फेदर यामध्ये आपल्याला हा शब्द येऊन गेलेला होता, हो की नाही? द क्वीन फाउंड अ गोल्डन फेदर. लक्षात आलं? राणीला जसं गोल्डन फेदर सापडलेलं होतं तसंच इथे या मुलाला काहीतरी सापडलेलं आहे. फाउंड म्हणजे सापडले. मग फाइंड सापडणे, फाउंड सापडले. लक्षात आलं? येस. त्यानंतर पहा, पीनट, PEANUT, peanut. Peanut means what? Peanut means भुईमुगाची शेंग. Peanut means भुईमुगाची शेंग. आता पहा, या शब्दामध्ये तुम्हाला पीनट, NUT नट हा जो शब्द दिसतोय दॅट इज रिअली अ सफिक्स. नट हा जो शब्द आहे हा या ठिकाणी सफिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, खरे तर. आता सफिक्स म्हणजे काय? तर सफिक्स आणि प्रिफिक्स हे प्रत्यय असतात जे या शब्दाला, कुठल्या तरी शब्दाला लावले जातात. खूप डीप मध्ये न जाता मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते, कारण पुढच्या 6वी, 7वी, 8वी अशा वर्गांमध्ये तुम्हाला ते असणार आहे अभ्यासायला. आता नाहीये, परंतु जस्ट तुम्ही समजून घ्या. तर NUT नट हे सफिक्स आहे. आता NUT नट हे PEA या शब्दाच्या नंतर लागलेले, त्यामुळे शब्दाला शेवटून जे प्रत्यय लागतो त्याला सफिक्स असे म्हणतात. आणि शब्दाच्या सुरुवातीला जर एखादा प्रत्यय लागत असेल तर त्याला प्रिफिक्स असे म्हणतात. आलं लक्षात? येस. आता नट हे सफिक्स का लावलं? तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या कठीण आवरणामध्ये असतात. पहा, ज्या गोष्टी कठीण आवरणाने युक्त असतात तर त्या आवरणामुळे त्याला नट असं म्हटलं जातं. आता याची काही उदाहरणं दिली तर तुमच्या छान लक्षात येईल. आता हेच उदाहरण पाहूया. पीनट, भुईमुगाची शेंग. ती शेंग जी आहे त्याचं टर्फल आहे ते थोडंसं कठीण असतं, खूप कठीण नसतं पण कठीण असतं. आणि ती टर्फल जर आपण फोडलं तर त्याच्या आतमध्ये आपल्याला भुईमुगाचा शेंगदाणा सापडतो आणि हा दाणा आपण सहज खाऊ शकतो, बरोबर?
तो दाणा जो असतो तो सॉफ्ट असतो, परंतु भुईमुगाच्या शेंगाचे जे टर्फल असतं ते मात्र थोडंसं कठीण असतं. त्याचबरोबर आणखीन एक दोन उदाहरणं घेऊयात. पहा, कोकोनट. कोकोनट नारळ. नारळाचं वरचं आवरण किती कठीण असतं तुम्हाला माहिती आहे. सो दॅट इज ऑल्सो इन द सेम वे द सफिक्स इज यूज इन दॅट वर्ड. कोकोनट. त्यानंतर वॉलनट. वॉलनट म्हणजे काय? वॉलनट अक्रोड. वॉलनट म्हणजे अक्रोड. अक्रोड पण तुम्ही पाहिलं असेल किंवा आता तुम्हाला दिसत असेल चित्रामध्ये. पहा, कठीण आवरण असतं आणि त्याच्या आतमधला अगदी मऊ असा गर असतो जो आपण सहज खाऊ शकतो. नारळात सुद्धा तसंच आहे. नारळ किती मऊ असतो त्याचा गर. ओके, सो दिस टाइप दिस सफिक्स इज यूज. कोकोनट, वॉलनट आणि पीनट. आता आणखीन काही नवीन शब्द या ठिकाणी आहेत का? तर पहा, फाउंड, पीनट, जस्ट नाउ तर आपण पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही शब्द या ठिकाणी दिसत नाहीये. तर आता या ओळींचा अर्थ आपण समजून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. फाउंड पीनट, फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाउ. जस्ट नाउ आय फाउंड अ पीनट, फाउंड पीनट जस्ट नाउ. तर इथे चित्रात तुम्हाला एक मुलगा दिसत आहे आणि त्या मुलाला काहीतरी सापडलंय. काय सापडलंय बरं या मुलाला? तर त्या मुलाला भुईमुगाची शेंग सापडली आणि ती शेंग सापडल्यामुळे तो एकदम आनंदी दिसत आहे. पहा, त्याचा चेहरा किती खुललेला आहे आणि तो शेंग ती काय करत आहे अशी उचलून घेताना आपल्याला दिसतोय चित्रामध्ये. बरोबर. मग आता ही शेंग सापडली हे पहिल्या कडव्यामध्ये आपल्या लक्षात आलं. मग त्यानंतर काय करतोय तो शेंगासोबत? पुढच्या काही कडव्यांमध्ये आपल्याला ते लक्षात येणार आहे. चला तर मग आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूयात. सी सेकंड स्टांजा ऑफ दिस पोएम. क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाउ. जस्ट नाउ आय क्रॅक इट ओपन, क्रॅक इट ओपन जस्ट नाउ. पहा, आता या कडव्यामध्ये सुद्धा तुम्हाला तसंच लक्षात येईल की एकच ओळ आहे, ती चारही ठिकाणी रिपीट झालेली आहे. क्रॅक्ड इट ओपन आणि फक्त जस्ट नाउ हा शब्द त्यामध्ये आलेला आहे. ओके, मग आता या ठिकाणी आलेला नवीन शब्द कोणता? क्रॅक्ड. CRACKED. मग हा जो क्रॅक हा शब्द जो आहे तो क्रॅकचं भूतकाळी रूप आहे. CRACK. क्रॅक. क्रॅक्स मीन्स तडा जाणे. क्रॅक म्हणजे तडा जाणे किंवा फुटणे किंवा फोडणे. आणि इथे क्रॅक इट ओपन म्हटलेले. क्रॅक म्हणजे त्याला फोडलंय त्याने. त्या मुलाला भुईमुगाची शेंग सापडली. ती शेंग सापडल्यावर त्याने काय केली? ती फोडली. सो क्रॅक मीन्स फोडली किंवा ओपन केली. फोडून ती ओपन केली. क्रॅक म्हणजे फोडणे. आणि क्रॅक इट ओपन. ओपन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे. पहा, आता पुस्तक इट इज क्लोज अँड इन दिस वे वी ओपन इट. तर त्याने सुद्धा ती भुईमुगाची शेंग जी आहे, तर समजा ही भुईमुगाची शेंग आहे, तर त्याने ती टर्फल अशी फोडून ती ओपन केली आहे. तुम्हाला चित्रात पण दिसत असेल. पहा, सो क्रॅक इट ओपन. ओपन करणे म्हणजे उघडणे. तर त्याने आधी ती फोडली, फोडल्यानंतर ती उघडली आणि क्रॅक्ड इट ओपन जस्ट नाउ. पहिल्या कडव्यामध्ये त्या मुलाला भुईमुगाची शेंग सापडली आणि दुसऱ्या कडव्यात त्याने काय केलंय तर ती भुईमुगाची शेंग त्याने ओपन केली. क्रॅक्ड इट ओपन. फोडली आणि ओपन केली. पहा, किती आनंदी दिसत आहे. आता तिसऱ्या कडव्याकडे वळूयात आपण. ओके, एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. जस्ट नाउ आय एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाउ. पहा, आता या कडव्यातील काही न्यू वर्ड्स पाहूयात आधी आपण. तसे पाहिले तर यामध्ये काही न्यू वर्ड्स दिसत नाहीये, पण एट, ATE, ATE हा जो शब्द आहे, EAT, ईटचं ते भूतकाळी रूप आहे. EAT, ईट. ईट म्हणजे खाणे. आपण पाहिलेलं आहे, ईट म्हणजे खाणे. आणि मग ईटचा भूतकाळ
एट, ATE. एट म्हणजे खाल्ले, एट म्हणजे खाल्ले. ओके, तो एट म्हणजे खाल्ले. आता काय म्हणतोय तो मुलगा पहा, एट द पीनट, एट द पीनट. शेंगा सापडली त्याला, भुईमुगाची शेंग. ती भुईमुगाची शेंग फोडून त्याने त्याच्यातून शेंग दाणा बाहेर काढला दुसऱ्या कडव्यामध्ये, आणि तिसऱ्या कडव्यामध्ये काय करतोय तर तो शेंगदाणा त्याने तोंडात टाकला आणि तो खातोय किंवा खाल्लाय त्याने तो शेंगदाणा. एट द पीनट, एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाव. आलं लक्षात? त्याला नुकताच शेंगदाणा सापडला, भुईमुगाची शेंग सापडली, शेंग त्याने फोडली, फोडल्यानंतर त्याने त्याच्यातून शेंगदाणा बाहेर काढला आणि त्याने तो आता खाल्लाय. तर तिसऱ्या कडव्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि तिसऱ्या कडव्यात त्याने शेंगदाणा खाल्ला. तर पहा, आतापर्यंत हा मुलगा एकदम आनंदी दिसत आहे. पण आता याच्या पुढे पहा, तुम्हाला त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येईल काय होतंय ते. चौथ्या कडव्याकडे वळूयात आपण. फोर्थ स्टांजा. ऑल ऑफ यू आर कॉन्सन्ट्रेटिंग नाउ. कॉन्सन्ट्रेट ऑन द लाईन. आय एम गोइंग टू रीड. फोर्थ स्टांजा, फर्स्ट लाईन. Got a stomachache, got a stomachache, got a stomachache just now. Just now I got a stomachache, got a stomachache just now. पहा, आता या ठिकाणी आलेली नवीन न्यू वर्ड्स आधी आपण पाहूया. Got a stomachache. स्टमक एक. स्टमक एक म्हणजे काय? STOMACH, ACHE. स्टमक एक. स्टमक एक म्हणजे पोटदुखी. स्टमक एक म्हणजे पोटदुखी. पहा, आता विद्यार्थ्यांना हे माहिती असणार आहे स्टमक एक, कारण आपल्याला माहिती आहे शाळेतून जर घरी जाण्याची वेळ आली तर विद्यार्थी मॅडमला एकच बहाणा सांगतात, मॅडम पोट खूप दुखतंय, पोट खूप दुखतंय, खूप पोट दुखतंय. असं म्हटलंय की मॅडम आपल्याला काय करतात, घरी जाण्याची परवानगी देतात. बरोबर? सो व्हॉट इज गोइंग हिअर? हिअर दिस बॉय इज ऑल्सो गॉट अ स्टमक एक. म्हणजे काय? त्याने ती भुईमुगाचा जो शेंगदाणा त्याने खाल्ला, तो शेंगदाणा खाल्ल्याबरोबर त्याला पोटदुखी सुरू झाली म्हणे. पहा, आता असं शक्य आहे का एक शेंगदाणा खाल्ला आणि पोट दुखायला लागलं? परंतु ही कविता, दिस पोएम इज जस्ट फॉर एन्जॉयमेंट अँड इट इज इमॅजिनरी पोएम. सो वी हॅव टू जस्ट इमॅजिन अँड एन्जॉय दिस पोएम. ओके, सो गॉट अ स्टमक एक. त्या मुलाला पोटदुखी सुरू झाली शेंगदाणा खाल्ल्याबरोबर. गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एक, गॉट अ स्टमक एक जस्ट नाउ. Just now I got a stomachache, got a stomachache just now. भुईमुगाच्या शेंगातून शेंगदाणा खाल्ल्याबरोबर त्याला पोटदुखी सुरू झाली आणि पोटदुखी सुरू झाल्यामुळे तो अस्वस्थ दिसत आहे. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता किती अस्वस्थ दिसतोय त्याचा चेहरा पोटदुखीमुळे. ओके, सो फिफ्थ स्टांजा नाउ वी आर गोइंग टू लर्न. फिफ्थ स्टांजा. आता पोटदुखी सुरू झाली म्हटल्यानंतर तो काय शांत बसणार आहे का? नाही. तर तो काय म्हणतोय पाहूयात. कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाउ, जस्ट नाउ कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर जस्ट नाउ. पहा काय आलेत या ठिकाणी न्यू वर्ड्स कोणते आहेत ते पाहूयात आपण. कॉल, CALL किंवा CALL. कॉल. कॉल मीन्स, कॉल म्हणजे काय? आय विल कॉल यू लेटर असं म्हणतो पहा बऱ्याचदा आपण. तुम्ही तुमच्या आई वडिलांना, मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या भावंडांना बोलताना ऐकलं असेल, एखाद्याचा फोन आला तर फोनवर असं म्हटलं जातं, आय विल कॉल यू लेटर. आणि कॉलचा ऍक्च्युअली दोन अर्थ आहेत तसे. कॉल म्हणजे फोन करणे आणि दुसरं कॉलचा अर्थ आहे बोलावणे. कॉल करणे म्हणजे बोलावणे सुद्धा होतं आणि फोन करणे सुद्धा, असे दोन अर्थ होतात. आता इथे हा मुलगा काय म्हणतोय पहा. कॉल द डॉक्टर. डॉक्टर, DOCTOR, डॉक्टर. डॉक्टर मीन्स व्हॉट? डॉक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे बरोबर,
काही दुखत असलं तर आपण कोणाकडे जातो? डॉक्टरांकडे जातो. आणि डॉक्टर आपलं जे दुखणं आहे ते लगेच आपल्याला त्याच्यावरची औषधं देतात आणि काही कालावधीनंतर आपल्याला बरं वाटायला लागतं. त्या दुखण्यापासून आपण रिलॅक्स होतो. बरोबर. सो हिअर दिस बॉय इज ऑल्सो वॉन्ट्स टू मीट डॉक्टर और ही वॉन्ट्स टू कॉल द डॉक्टर. तो त्याच्या आई वडिलांना म्हणतोय कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर. मला पोट खूप दुखतंय, तुम्ही काय करा, डॉक्टरांना बोलवा किंवा डॉक्टरांना फोन करा. पहा या ठिकाणी दिसतंय डॉक्टर आणि वॉर्ड बॉय दोघं चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. पहा त्याने डॉक्टरांना बोलवायला सांगितल्याबरोबर कदाचित त्यांच्या आई वडिलांनी डॉक्टरांना कॉल केलाय आणि डॉक्टर आणि वॉर्ड बॉय पळतच येत आहेत असे तुम्हाला दिसत आहे. सो कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, जस्ट नाउ, जस्ट नाउ, कॉल द डॉक्टर, कॉल द डॉक्टर, जस्ट नाउ. आता त्याची पोटदुखी जर थांबवायची असेल तर डॉक्टरांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी डॉक्टरांना बोलवलेलं दिसतंय आपल्याला. सो लेट्स गो फॉर नेक्स्ट स्टांजा. ऑपरेशन, 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 जस्ट नाउ, जस्ट नाउ, ऑपरेशन, ऑपरेशन, जस्ट नाउ. आता इथे एकच एक शब्द तुम्हाला पूर्ण कडव्यामध्ये दिसत आहे आणि त्याच्यासोबत आलेला आणखी एक फ्रेज म्हणजे जस्ट नाउ. आता हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला आहात, तरीही त्याचा अर्थ समजून घेऊयात. OPERATION, ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया. ऑपरेशन मीन्स शस्त्रक्रिया. तर ऑपरेशन, 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 जस्ट नाउ. आता पोटदुखी इतकी त्याची म्हणजे त्याला ते असह्य वेदना होत आहेत की डॉक्टरांनी तपासल्या क्षणी त्यांच्या असं लक्षात आलं की आता याचं काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. पहा काल्पनिक इमॅजिन करा, भुईमुगाचा शेंगदाणा खाल्ला आणि त्याच्यामुळे ऑपरेशन करायची वेळ आली. शक्य आहे का? नो. बट हिअर इट इज गिव्हन जस्ट फॉर एन्जॉयमेंट, सो जस्ट एन्जॉय. ऑपरेशन, आता त्याची ऑपरेशन करायची वेळ आली आणि डॉक्टरांनी ठरवलंय आता त्याचं ऑपरेशन करायचंय. त्याचं पोटदुखी जर थांबायची असेल तर ऑपरेशनच करायचंय, हाच एकमेव पर्याय आहे. आता डॉक्टरांनी सांगितलेलं आपल्याला ऐकावंच लागतं. पहा आपण त्यांना क्रॉस करू शकत नाही, कारण डॉक्टरांना देव मानलं जातं आणि ते जे सांगतात ते आपण करत असतो, कारण आपल्याला त्या वेदनेपासून मुक्तता मिळवायची असते आणि त्यामुळे मग डॉक्टर सांगतील तेच आपल्याला करावं लागतं. ओके. सो ऑपरेशन करण्याची तयारी केली डॉक्टरांनी आणि ऑपरेशन कदाचित करत आहेत. अँड हिअर इन 6th स्टांजा दिस बॉय, ज्या मुलाने भुईमुगाचा शेंगदाणा खाल्ला त्या मुलाचं आता काय होत आहे, ऑपरेशन होत आहे. सो नाउ लेट्स गो फॉर पेज नंबर 74 अँड स्टांजा नंबर 7. ओके. सी, आता इथपर्यंत तुमच्या कविता छान लक्षात आली असेल. फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, जस्ट नाउ, जस्ट नाउ आय एम फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, जस्ट नाउ. फीलिंग बेटर हेच नवीन शब्द या ठिकाणी दिसत आहेत. बाकी सगळे शब्द आपल्या ओळखीचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता फीलिंग, फीलिंग मीन्स भावना आणि फील होणे म्हणजे जाणीव होणे. FEEL, फील म्हणजे जाणीव होणे. ओके. सो त्याला कोणती जाणीव होत आहे, फीलिंग बेटर. त्याला जाणीव होत आहे कशाची, बेटर. आता बेटर हा जो शब्द आहे BETTER, बेटर या शब्दाचा अर्थ आहे अधिक छान. बेटरचा अर्थ आहे अधिक छान. गुड, बेटर, बेस्ट ही डिग्री आहे. गुडची डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री बेटर आणि सुपरलेटिव्ह डिग्री बेस्ट. आता तुम्हाला ती डिग्री नाहीये विद्यार्थी मित्रांनो, पण जस्ट ऐकून घ्या. गुड, बेटर, बेस्ट. एखादी गोष्ट छान आहे असं म्हणायचं असेल तर गुड म्हणतो आपण. ठीक आहे. आणि ती जर अधिक छान आहे असं म्हणायचं असेल तर त्यावेळेस आपण बेटर म्हणतो. आणि ती गोष्ट जर
सर्वोत्कृष्ट आहे, खूपच छान आहे, त्याच्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट छान नसेल असं जर ज्यावेळेस आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण बेस्ट असे म्हणतो. काय म्हणतो आपण? बेस्ट, सर्वोत्कृष्ट, अधिक छान, अत्युत्तम, सर्वोत्तम असं म्हणतो. ओके, सो हिअर दिस बॉय इज फीलिंग बेटर, मीन्स आधीपेक्षा त्याला आता अधिक छान वाटत आहे. आधी जो त्रास त्याला वाटत होता तो आता त्रास कमी झाला. का त्रास कमी झाला? तर त्याने ऑपरेशन केलं आणि डॉक्टरांनी त्याचं ते दुखणं कमी केलंय. फीलिंग बेटर, फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव आय एम फीलिंग बेटर, फीलिंग बेटर जस्ट नाव. नुकतंच माझं त्याचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्याबरोबर त्याला कसं वाटतंय? फीलिंग बेटर, ही इज फीलिंग बेटर नाव. ओके, आता त्याला अधिक छान वाटत आहे, रिलॅक्स झालेला आहे तो, कारण त्याचं दुखणं कमी झालेलं आहे. पहा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की डॉक्टरांना तो सांगतोय आय एम फीलिंग बेटर नाव, आणि डॉक्टर सुद्धा त्याची पाठ थोपटून त्याला रिलॅक्स करत आहेत. ओके, सो दिस इज अवर 7th स्टँजा. And till 7th stanza, I think all of you enjoy the poem and understood it very well. Now we are going to learn our last stanza. What is this last stanza? See here. Bye bye doctor, bye bye doctor, bye bye doctor, just now, bye bye doctor, bye bye doctor, just now. डॉक्टर आले, डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं, ऑपरेशन करून त्याला नीट केलं. आता तो डॉक्टरांची परवानगी मागतोय की आता मला घरी जाण्याची परवानगी द्या, आता माझं दुखणं कमी झालंय. कमी झालंय म्हटल्यावर आपण दवाखान्यात थांबतो का? नो. दवाखान्यात गेल्यावर पहिल्यांदा असं वाटतं की कधी एकदा आपण घरी जाऊयात, कधी एकदा आपल्याला दवाखान्यातून सुट्टी मिळेल. तर तसं तो डॉक्टरांना आता सुट्टी मागतोय आणि डॉक्टरांना बाय करतोय. जेव्हा आपण एका व्यक्तीपासून भेट पूर्ण झाल्यावर लांब जात असतो तेव्हा अशी बाय बाय म्हणण्याची प्रथा आहे. आपण आपल्या मातृभाषेमध्ये टाटा वगैरे म्हणतो, तसं इंग्रजीमध्ये बाय बाय म्हटलं जातं. ओके, सो हिअर दिस बॉय इज सेइंग टाटा. डॉक्टरांना तो बाय करत आहे, निरोप घेत आहे डॉक्टरांचा. बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, जस्ट नाव, बाय बाय डॉक्टर, बाय बाय डॉक्टर, जस्ट नाव. आता तो एकदम रिलॅक्स झालाय. भुईमुगाच्या शेंगदाण्याने त्याला जो प्रवास घडवून आणला त्या मुलासाठी, त्या प्रवासातूनही तो आता मुक्त झालेला आहे. शेंगदाणा खाल्ला, त्याचं एन्जॉयमेंट, त्याने आनंद उपभोगला, त्या आनंद उपभोगल्यामुळे त्याला झालेला त्रास आणि त्या त्रासातून त्याला आता डॉक्टरांनी दिलेली मुक्ती. तर असं पूर्ण घटनाक्रम आपण या कवितेच्या माध्यमातून शिकलेलो आहोत आणि ही कविता आता तुमच्या छान लक्षात आली असेल. दिस पोएम इज very simple, interesting and very nice. I think all of you enjoy it very well. So here pictures are also very good, very nicely given here. आणि प्रत्येक चित्र आपल्याला सांगून जातं की त्या मुलाच्या भावना त्या चित्राच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त होताना दिसतात. तुम्हाला स्क्रीनवर सर्व चित्र मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्या इथे लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने त्या मुलाला आनंद भुईमुगाचा शेंगदाणा सापडल्यानंतर जो झाला, तो शेंगदाणा खाल्ल्यानंतर झाला होत असलेला त्रास सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता आपल्याला. बरोबर. सो जस्ट नाऊ या सगळ्या घटना ज्या आहेत नुकत्याच घडल्या, एकानंतर एक. आणि अशा पद्धतीने जस्ट नाऊ ही कविता आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला छान लक्षात आलेली असेल असं मी आशा बाळगते. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, तर या कवितेवर काय ऍक्टिव्हिटी दिलेली नाहीये. कवितेच्या खाली काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत, कारण आता वेळ आपली संपलेली आहे. त्यामुळे त्याच्या खालील दिलेल्या ऍक्टिव्हिटीज आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला ही कविता जी आहे किंवा हे जे गाणं आहे ते हावभावासह म्हणायचं आहे. कसं म्हणायचंय? हावभावासह म्हणायचं आहे. मी जसं म्हटलीये कविता त्याच पद्धतीने, किंवा तुम्ही तुमच्या गोड आवाजामध्ये सुंदर अशी छोटीशी ताल लावून ती कविता हावभावासह म्हणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही ती नक्की कराल. कारण कविताच इतकी छान आहे, सोपी आहे, अवघड शब्द नाहीये त्याच्यामध्ये, तेच ते शब्द रिपीट झालेले आहे, त्यामुळे तुम्ही ती सहज म्हणू शकता. पहिलं कडवं फक्त एकदा मी ट्रायल साठी म्हणून दाखवते. तुमच्या छान आवाजामध्ये माझ्यापेक्षा तुमचा आवाज सुंदर असेल. फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, found a peanut just now I found a peanut just now. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही कविता तुम्ही हावभावासह म्हणा
आणि ही कविता तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. कविता त्यातील आलेले न्यू वर्ड्स ते सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत, कारण न्यू वर्ड्स आणि त्याचे अर्थ सुद्धा मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर तुम्ही त्या वेळेला त्या शब्दांचे अर्थ लिहून घेतले असतील किंवा आता लिहून घ्या. तास संपल्यानंतर काही हरकत नाहीये, तुमच्या ते लक्षातही आले असणार आहेत. सो ओके, थँक्यू.